नमस्कार. गो सन्मान आव्हान अभियान काय म्हणतात निळकंठेश्वर महाराज? आपल्याला एक दिंडी प्रदक्षिणा काढायची. त्या हनुमान चौक ते तशी यापर्यंत आपल्याला भजन करत यायचं. म्हणजे आपण तुम्ही कीर्तन म्हणता, तिकडे नामस्मरण कीर्तन करत यायचंय. तर त्यामध्ये सर्व भक्तांनी ते का गोमातेला, जसं प्रभूजी म्हणाले किंवा गायचं कर्ज कसं तरी मिटलं पाहिजे, तर तिला जर थोडं आपण सहकार्य केलं तर तिथपर्यंत आपली हाक जावी. तर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये या गाय गोमातेविषयी प्रेम उत्पन्न व्हावं. आणि सर्वांनी असं केली आहे की ही शासनाने दिलेली आहे की ही असली ना त्यांचा कार्यक्रम म्हणतात किंवा त्या स्वाक्षरीशी जर आपण तिथपर्यंत पोहोचलो, सर्व भक्त जर त्यामध्ये जर सामील झाले, तर ते गोमातेसाठी तुमचा छोटासा जो वेळ आहे ते आम्ही तुमचा वेळ मागतोय. आम्ही कोणालाही पैसे मागत नाहीत, अगर काही आम्ही तुमच्याकडनं काही अपेक्षा नाही. फक्त त्या दिंडीमध्ये सर्वांनी सामील व्हायचंय आणि तो संदेश आपल्याला शासनापर्यंत पोहोचवायचा आहे. ही आपल्या गोमातेची गोमातेचा निरोप तो मी घेऊन तुमच्यापर्यंत आलेलो आहे. मी या ठिकाणीच निळकंठेश्वर गोशाळा म्हणून बार्शी रोडला चालवतो. डोंगरवाली आमची इथं जैन गोशाळा चालवतात. अशा 6 गोशाळा आहेत. तरी सर्व आम्ही गोशाळा मिळून की बाबा कुणीतरी समोर गेलं पाहिजे, कुणीतरी एक आम्ही माध्यम म्हणून ही सर्व गोशाळेवाली आम्ही समोर आलो आणि हा संकल्प आम्ही समाजापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलाय. प्रभूजी आम्ही पूर्ण गावागावात फिरून आलो. पूर्ण गावागावामध्ये सर्व भजनी मंडळ असतील, वेगवेगळे काही पंथ असतील, प्रत्येकाला आम्ही सांगितले की हा हिंदू धर्माची गाय वाचल्याशिवाय कुठलाही धर्म पंथ राहणारच नाही. त्याच्यामुळं तुम्हाला काय करावं लागेल तर पूर्ण धर्माचा पाय गाय आहे, तरी प्रत्येकाने याच्यात सामील व्हावं अशी आम्ही प्रत्येकाला विनंती केली. आणि सर्वजण 27 एप्रिलला आपल्या हनुमान चौकामध्ये येणार आहे. तर सर्वांना तुमच्या एक गोमातेचा एक प्रामाणिक निरोप देण्यासाठी मी इथपर्यंत आलो. ते सर्वांनी हनुमान चौकात 9 वाजता यायचंय. 9 वाजता आल्यानंतर तिथनं आपल्याला असं निघायचंय तिथून की आमच्या सोबत आम्ही 350 गाई घेऊन मी येणार होतो प्रभूजी, आणि दिंडी काढायची होती. परंतु आम्हाला काही परमिशन मिळालं नाही. तर 10 गाई आमच्या सोबत राहणार आहेत. पुढं भजन करणारे म्हणजे संकीर्तन करणारे काही आपले भक्त राहणार आहेत आणि पाठीमागे सर्व माणसं राहणार आहेत. त्याची बॅनर वगैरे आम्ही तयार करायला लागलो. आणि आपल्याला गाय बचली पाहिजे अशा आपल्याला घोषणा द्यायच्यात. आणि एवढ्या घोषणा देत आपली जी विनंती आहे ती आपल्याला तहसीलपर्यंत आणायची. महिलांनी तर जेवढं सामील होता येईल तेवढं व्हावं अशी आमची विनंती आहे. की महिला जर आल्या त्या दिवशी की गोमातेला तुमचं काहीही नको आहे, फक्त या गोमातेला तुमची एक सही पाहिजे आणि तुमचा आवाज या तहसीलपर्यंत देण्याकरता आम्हाला वेळ पाहिजे. तर प्रत्येकाला अशी विनंती आहे, कळकळून गोमातेची अशी विनंती करतो की प्रत्येकानं त्या ठिकाणी येऊन आम्हाला फक्त मौलाचा तुमचा 1 तासाचा वेळ द्यावा, 2 तासाचा वेळ द्यावा. बरोबर, 9 ते 11 वाजेपर्यंत आम्ही सर्व तुमचा वेळ घेणार नाही त्याच्या पलीकडे. तर सर्वांना विनंती आहे, प्रभूजी आम्हाला एवढं बोलले की आम्हाला संधी दिली. एकदा तुम्ही गोशाळ्याला या, सर्वजण गोशाळ्याशी हे राहा. प्रभूजीने आज दानाचं महत्व सांगितलंय. तर प्रत्येकाने गोमातेवर प्रेम करावं एवढं बोलून मी थांबतो. रामकृष्णारी गोमातेचा साष्टांग.